तुला शिकवीन चांगला धडा 2 मेच्या भागात. नमस्कार मित्रांनो, आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. मी काय म्हणतो, तुम्ही जे बोलला ते सर्व आम्ही ऐकलं. तुमचं पेटंट नाव लक्षात राहील. आता आम्ही जे बोलतो ते तुम्ही ऐका, बोला की. असं नाही, फेस टू फेस. अधिपती अक्षराकडे बोलण्यासाठी उलटे तोंड करतो. अक्षरा म्हणते सरळ तोंड करा आणि सरळ बघून चला. तुम्ही बोलताना तुमच्या चेहऱ्याचे हावभाव दिसले पाहिजे हो. असं काय करता तुम्ही? पडाल. लगेच अधिपतीचा तोल जातो. अधिपती पडायला लागतो. त्याला अक्षरात धरते. अहो काय चाललं तुमचं? पडला असताना लागलं असतं तर कळत नाही तुम्हाला काही. काय झालं नाही आम्हाला, पण पडला असता तर तुम्ही आहे की सावरायला. चांदू मामा आपल्याकडे बघून हसायला लागला. अक्षरा आईस्क्रीम कोण खाते आणि तिच्या ओठाच्या वर सर्व त्या कोणाचे पांढरे लागतात. अधिपती अक्षराकडे बघून जोरजोरात हसतो. काय झालं का असता? काय बारक्या पोरांसारखे आईस्क्रीम खाता? आईस्क्रीमच्या मिशा आल्या ओठावर. तुम्ही मास्तरीबाई कमी आणि मास्तर वाटायला लागला जास्त आता. अगं बाई हे पुसा. अधिपती अक्षराच्या ओठावरची मिशी आलेली आईस्क्रीम अलगद पुसतो. काय चांदू मामा, कार्यकर्त्यांनी एवढी मेहनत घेतली, कोणी साधं थँक्यू म्हणालं सुद्धा नाही. अक्षरा म्हणते थँक्यू. दुसरीकडे भुवनेश्वरी देवी मातेची पूजा करत असते. तेथे सरगम येते आणि म्हणते नमस्कार मॅडम, काल तुमचं गाणं सर्वांना आवडलं. आम्हाला गाण्याचं फारसं कळत नाही, पण आम्हाला पण आवडलं. एक विचारू मॅडम? अधिपती कुठं दिसत नाही म्हणजे? लगेच क्लास सुरू करू. एवढी काय घाई आहे? या आमच्याबरोबर चहा घ्या. नाही नको म्हणजे चहा वगैरे नको. आम्ही पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी विचारलं, नाही म्हणायचं नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आम्ही काही बी म्हणलं तर नाही म्हणायचं नाही. धनाजी चहा पाण्याची व्यवस्था कर आणि यांना आमच्या खोलीत घेऊन ये. इकडे अधिपती म्हणतो कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं? मास्तरीबाई, काही तुमच्या खांद्यावर ओझं वगैरे दिलेले नाही आहे. ऑल द बेस्ट. काँग्रेस कशाला? लगेच 9वीची परीक्षा आहे का? त्यासाठी नाही. आजपासून तुम्ही गाणं शिकायला सुरुवात करणार ना? आई शपथ, मला आठवलं तरी टेन्शन येतं. त्या म्हणजे खतरनाक. आम्हाला सूर गावला नाही तर काय, आम्ही आपला माझाच गोळा करत बसायचो. तुम्ही विद्यार्थी आहात, त्यांचे ते गुरु आहे तुमचे. तुम्ही त्यांचं टेन्शन कशाला घेता? तुम्हाला कसं शिकवायचं हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही शिकणार कसं? गाणं जर जमलं नाही तर तुम्ही काय म्हणणार? हे अधिपतीस आहे का अर्धवट राव आहे? जमत नाही तर करता कशाला? अक्षरा म्हणते ऐका ना, बोला की. नका एवढा विचार करू. अधिपती मी सांगते ना, तुम्हाला तुमच्या गळ्यात सूर आहे. आणि बघा, तुम्हाला इंग्लिश शिकायची केवढी भीती वाटत होती, पण तुम्ही मनावर घेतलं आणि आता तुम्ही व्यवस्थित बोलता त्या लोकांची. उलट मीटिंगमध्ये तुम्ही त्यांना शब्दाचे अर्थ सांगत होता की नाही, तसंच याचं पण होईल. किती फास्ट प्रगती करता तुम्ही, टेन्शन घेऊ नका. तसंही तुम्हाला गुरुची चांगली भेटली. परवा इंग्रजीच्या पुस्तकात वाचलं, तुम्ही तसं फिलॉसॉफर आहे. मला आत्मविश्वास देता तुम्ही. बस बस बस. हा आत्मविश्वास घेऊन त्या गाण्याच्या मास्तरीबाईकडे जातो, नाही मॅडमकडे जातो. बघा तुम्ही, व्हेरी गुड, चला येतो. आनंदाचे दोही आनंदाचं तरंग असे म्हणतो आणि जातो. लगेच परत येतो आणि थँक्स म्हणतो. इकडे भुवनेश्वरी सरगमला म्हणते घ्या की चहा. घ्या हो. कसे वाटले आमचे अधिपती? खरं म्हणजे आत्ता सुरुवात झाली ना, हळूहळू कलेल सराव बघून जास्त वेळ लावू नका हो. घ्या चहा घ्या. नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी शिकवलं माझ्या पद्धतीने. मॅडम, काहीतरी बोलायचं होतं तुम्हाला. आम्ही तुम्हाला इथं कशापायी बोलावलं आहे? अधिपतीला गाणं शिकवायला. हे लोकांना सांगायला आहे. म्हणजे त्यांच्या गळ्यातला सूर काढता काढता त्यांच्या मनात उतरायचं. सरगम म्हणते मला काही कळलं नाही. एकदम स्पष्ट शब्दात सांगावं लागतं वय? काय हरकत नाही. अधिपती सुरात गातील तवा गातील, पण त्यांच्याशी तुमचे सूर जुळले पाहिजे. आम्ही जसं सांगतो तसं व्हायला पाहिजे आणि
आम्ही जसं म्हणतो तसं जर झालं तर तुम्हाला लय काही मिळेल. यापुढं देवाकडं काही मागण्याची इच्छा राहणार नाही तुमची. तेव्हा ध्यानात ठेवायचं आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू करायच्या. आणि दुसरं, आता आपल्याला जे बोलणं झालं ते या खोलीच्या बाहेर जाता कामा नाही. हो मॅडम, शाहरुख फोटो पुसत असतात. अक्षरा म्हणते, बाबा त्यांना सांगा आजपासून अधिपतीचे क्लास सुरू होणार आहे आणि हे मी सांगणार आहे. हे सारं तिच्या सुनेमुळं झालं बाबा, तुमच्यामुळं झालं हे सारं. तुम्ही मला सांगितलं आणि मी ते घडवून आणलं, नाहीतर माझ्या डोक्यात नसतं आलं. पुढचं जे करायचं होतं ते तूच केलं ना. ते काहीही असो, आज अधिपतीला ऑफिशियली गाण्याचा क्लास सुरू होणार आहे. तुमची इच्छा पूर्ण होणार आहे, माझी नाही, शाहरूची इच्छा पूर्ण होणार आहे. जिथे कोठे असेल भरभरून आशीर्वाद देईल तुला ती. आता लवकरच तुम्हाला अधिपतीचं गाणं ऐकायला मिळेल. चहा घ्या, मी येते. शाहरुख फोटोपाशी जातात आणि म्हणतात, तुझ्या गळ्यातील सूर तू अधिपतीच्या गळ्यात ठेवून गेलीस. आता ते सूर अधिपतीच्या गळ्यातून बाहेर पडतील. भुवनेश्वरी सरगमला म्हणते, कसलीही तुम्ही हायघाई करू नका, तुम्हाला हवं ते मिळेल, पण शिकवणी कशी अगदी व्यवस्थित झाली पाहिजे. अधिपती, आजपासून तुमची शिकवणी सुरू. अधिपती म्हणतो, तुमच्या आशीर्वादाने सुरू होते. अधिपती भुवनेश्वरीचं दर्शन घेतो. जा, आता तुम्ही तुमच्या सुराने जग जिंकून या. आऊ, सुरांनी जग नाही, पण घरच्यांची मनं जरी जिंकली तरी लई झालं. आऊ, असं कसं? तुमच्या या मास्तरींबाई लई तयारीची आहे बघा. चांगलं शिकवणार बघा तुम्हाला. नाही नाही, त्यांना मास्तरींबाई म्हणू नका, या मॅडम आहेत. भुवनेश्वरी म्हणते, म्हणजे? आऊ, नाही, आता आमच्या मास्तरींबाई आधीच आहे नाव, मग आता ह्या मॅडम. त्या मास्तरींबाई आणि या मॅडम घोळ नको. काय हरकत नाही, म्हणा म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा आणि तुमचं चालू द्या. आम्ही जरा तिकडून येतो. सरगम म्हणते, एक विचारू का हो मी तुम्हाला? मॅडम म्हणण्यापेक्षा तुम्ही मला जर मास्तरींबाई म्हटलं तर चालेल, घोळ नाही होणार माझा. उलट तुमच्या तोंडून ऐकायला मला छान वाटेल. नाही नाही, अजिबात नाही. मास्तरीन नावाचं पेटंट ऑलरेडी घेतलेलं आहे आणि ते आमच्या मास्तरींबाईसाठी. पेटंट म्हणजे कसं? शिक्का मारलेला असतं ना एखाद्या व्यक्तीवर, तो शिक्का दुसऱ्या व्यक्तीवर मारता येत नाही, म्हणून पेटंट मास्तरींबाईचा आहे. आता आम्ही तुम्हाला मॅडम म्हटलं, मॅडमचा शिक्का वेगळा वेगळा ठेवायचा. बरं, ठीक आहे. त्यांची आपल्या मम्मीला फोन लावते आणि म्हणते, हा मम्मी, पोचली का गावाकडं? व्यवस्थित पोचली ना? दुर्गे तिकून म्हणते, हो. ए मम्मी, इथं काय चाललं आहे? याच्या काबरा मला तू गावाकडून विचारू नको बरं का. उगाच उलटावून शेळ्या आखू नको. आणि तेवढीच कामं आहे का मला इथल्या खबरा द्यायला तुला? काय झालं काय मम्मी? एक मास्तरीन कमी होती म्हणून ही ना दुसरी आणून तुली मास्तरींबाई. अगं कोणी काय? मावशीनीच आणली की. दुसरं कोणी? मम्मी, मावशीनं अधिपतीला गाणं शिकण्याची परवानगी दिली आणि नुसती परवानगी नाही तर अधिपतीला गाणं शिकविणारी एक शिक्षिकासुद्धा आणली. मम्मी, ही अक्षदा आहे ना, लय वरचं ठरू राहिली. तिला पाहिजे ते ती करून घेऊ राहिली. सारं तिच्या मनासारखं होतंय. होय ना, आम्हाला काही कळना असं झालंय. लगेच भुवनेश्वरी अधिपतीला घेऊन येते आणि म्हणते, मास्तरींबाई सुरू करा. नाही नाही, थांबा. मॅडम सुरू करा. लगेच वरून अक्षरा येते आणि म्हणते, थांबा, आधी सरस्वतीची पूजा करा. भुवनेश्वरी म्हणते, थांबा, आता कशाला थांबायचं? हे काय तुमचं मध्येच? सरस्वती आहे मॅडम, आज अधिपतीच्या शिकवणीचा पहिला दिवस आहे ना, मग सरस्वतीची पूजा करतात. हे काय काढलं तुम्ही नवीन? तुम्हाला माहिती नाही का? आपल्याकडे लक्ष्मीची पूजा होते, सरस्वतीची नाही. अहो मॅडम, लक्ष्मीचं महत्त्व तिच्या जागी आहे, पण आज हे गाणं शिकवतात त्याकरता सरस्वतीचं सुद्धा महत्त्व आहेच. अहो सुनबाई, कशाला हे नवीन काढताय? आता शिकवणी सुरू होणार होती, कशाला तुम्ही मधीच खोडा घालताय? नाही मॅडम, खोडा नाही. उलट यांच्या शिकवणीमध्ये काही विघ्न येऊ नये म्हणून आपण सरस्वतीची पूजा करतोय. आणि मॅडम बघा, सरस्वतीच्या हातात नेहमी वीणा असतो. ती विद्येची आणि कलेची देवता आहे. आणि कुठल्याही गायिकेला उपमा देताना गाणं सरस्वती अशी उपमा दिली जाते. मॅडम प्लीज, सरस्वती पूजनाने सुरुवात करू. इकडे
चारवंश आपल्या बायकोच्या फोटोसमोर उभं राहून म्हणतात, माझा विश्वास बसत नाही, जे खरं आहे त्यावर विश्वास बसत नाही. आपला अधिपती गाणं शिकतोय, मी तुझ्या आवडीची सर्व गाणी अधिपतीकडून गाऊन घेणार आहे. चारवंश सर गाणं म्हणत असतात, तेवढ्यात आजी येतात आणि आजी म्हणतात, काय आज लय खुश दिसताय तुम्ही, एवढं सगळं सारं मनासारखं घडतंय, माझी इच्छा पूर्ण होते, मग का खुश नसावं? आई, ते अधिपतीला शिकवणारी मुलगी आली का? शिकवणी सुरू झाली का? अहो, तेच सांगायला आली होती, ती बऱ्याच वेळची आली म्हणून. आता काय इच्छा आहे माहिती आहे का आजी? आता एकदा शांत बसून मला अधिपतीचं गाणं ऐकायला मिळव बस. मिळन लवकरच मिळेल बघा. इकडे अहो, मान्य आहे तुमचं म्हणणं, शेवटी काय लक्ष्मी काय आणि सरस्वती काय दोघे एकच आहे ना. हे बघा, लक्ष्मीचा मान आहे का नाही या घरामध्ये? आपण लक्ष्मीची पूजा करतो, आता हे काय मध्येच सरस्वतीची पूजा? काही नवीन काढू नका तुमचं तुम्ही. मॅडम, मला काही कळत नाही, एवढा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? अधिपती गायनाला सुरुवात करू राहिले, कलेच्या देवीची पूजा केली पाहिजे ना आपण. हे सगळं तुमचं बरोबर आहे, पण या उद्योगाची काय गरज आहे तुम्ही मला सांगा. परत तुम्हाला पूजेची तयारी करावी लागेल, वेळ जाणार ना त्याच्यात, त्यामुळं कशाला उगाच वाद, काही नको. नाही मॅडम, मी वाद नाही घालत, हवं तर मी सारं पटपट करते. काय सुनबाई, तुम्हाला तुमचंच गोडं दामटायचं का? आता आम्ही केलं ना तुमच्या इच्छेप्रमाणे, आमची इच्छा नसताना पण फक्त आम्ही केलं तुमच्यासाठी, आणि नुसतं तयार नाही झालो, सगळी व्यवस्थित व्यवस्था केली. आता त्यात तुम्ही मध्ये काहीतरी करत राहणार. सॉरी, मला खरंच कळत नाही काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. तुम्हाला काही कळत नाही हाच प्रॉब्लेम आहे बघा. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.